हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे, जे खूळ सगळीकडे पसरलेलं आहे. आणि डेफिनेटली मी तर ह्याला खूळच समजते. मला फक्त इतकंच माहिती आहे की कर्म कर, फल की चिंता मत कर. इतकंच मी श्रीकृष्णांचं जे त्यांनी उपदेश केलेला आहे तेवढाच मला लक्षात आहे. आणि उगाचच काहीतरी तोडमरोड करायचं आणि मग वेगळे वेगळे त्या विषयाला फाटे फोडायचे. ॲक्च्युली गाभा एकच असतो. एकच सगळ्या ग्रंथांमध्ये, सगळ्या धर्मग्रंथांमध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुमच्या कर्मावर म्हणजेच तुमच्या कृतीवर विश्वास ठेवा, कष्ट करा आणि तुम्हाला त्या कष्टाचं फळ कधी ना कधी नक्की मिळेल. आता त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात ते तुमचा नशिबाचा पण थोडा भाग असतो. पण त्यामुळे आपण सगळंच नशिबावर सोडून देऊ शकत नाही किंवा सगळंच आपण असं नाही आहे की कष्ट करतोय म्हणून एखाद्याला जितकं सक्सेस मिळालं तितकंच दुसऱ्या व्यक्तीला मिळेल. म्हणून म्हणते की थोडा नशिबाचाही भाग असतो. पण थोड्या बहुत प्रमाणामध्ये सार हेच आहे की आपण आपलं जे कर्म आहे ते करत राहायचं. आपण आपले जे कष्ट आहेत ते चालू ठेवायचे. कुठलीही गोष्ट विदाऊट कष्ट किंवा विदाऊट एफर्ट्स सहजासहजी मिळत नाही. आता ह्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तफावत असते. कोणाला थोडी लवकर मिळते किंवा थोडं जास्त मिळतं, कोणाला थोडं कमी मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण म्हणून आपण आपले प्रयत्न थांबवायचे नाहीत, आपले प्रयत्न चालूच ठेवायचे. शेवटी एक गोष्ट शाश्वत आहे, अखंड सत्य आहे की किस्मत से ज़्यादा और वक्त से पहले किसी को कुछ नहीं मिलता. तर तुम्ही विचार करत असाल की काय झालं आहे, जीजी आता कशावरती बोलते आहे आणि हे काय, आता काय झालं, असं काय वेगळा टॉपिक आहे. तर त्याचं झालं असं की मी फॉर्म्युला वळवळकर ताईंचा एक व्हिडिओ बघितला, ज्याच्यामध्ये त्या मॅनिफेस्टेशनबद्दल माहिती देत आहेत आणि ज्ञान पेलत आहेत आणि उगाचच बकलॉडगिरी चाललेली आहे त्यांची. आणि हे खूळ आता सगळीकडे पसरत चाललेलं आहे. मावसाड पण आता ते विजन बोर्ड आणि ते सगळं सोडलं आणि आता मॅनिफेस्टेशन करते. सगळ्या DBSमध्ये हे पसरलेलं आहे. आणि आता ह्यांचं बघून लवकरच मला वाटतं बरखा बिजुरी पण आता आणणार आहे मॅनिफेस्टेशनवर व्हिडिओ, असं तिने काही व्हिडिओ आधी, म्हणजे काही दिवसांआधी एका व्हिडिओमध्ये तशी हिंट पण दिलेली की तुम्हाला जर हवं असेल तर मी मॅनिफेस्टेशनवर व्हिडिओ आणेन. तर बेसिकली काय आहे ना मंडळी, ह्या लोकांचं कसं आहे, मी एक रील बघितली होती. त्या रीलमध्ये म्हणजे असंच ती एक मीम रील होती आणि फनी रील होती. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की हे DBSवाले किंवा हे जे डेली व्लॉगर्स किंवा हे जे प्रवचनवाले व्लॉगर्स आहेत, ह्या लोकांची एक टेक्निक आहे. ह्यांना जेव्हा काहीही सुचत नाही, आता काय बोलायचं, आता काय कशावरती व्हिडिओ बनवायचा, कॉन्टेंट जेव्हा ह्यांचं संपत येतं ना, तेव्हा हे काय करतात, तर हे कुठल्या तरी इंग्लिशमधलं किंवा दुसऱ्या भाषेतलं, मल्याळममधलं, तमिळमधलं, जे त्यांचं ऑडियन्स पाहत नसेल किंवा त्यांना समजणार नाही ऑडियन्सला त्यांच्या, अशा भाषेतलं कॉन्टेंट ढापतात, अक्षरशः ढापतात, वर्ड टू वर्ड ढापतात. आता जसं ह्या DBSवाल्यांना, ह्यांना माहिती आहे ह्यांचं पब्लिक म्हणजे काय, एकदम मागासलेलं तळागाळाचं आणि एकदम गाळातलं, तळागाळाचं पण नाही, एकदम गाळातलं गटाराखालचं पब्लिक आहे. तर ह्यांना तर काय समजणार आहे. आणि ह्यांची ही महागृ बळबळकर, हिने तर चांगलंच हेरलं. ही तर एकदमच तोत्या बनवत असते. नुसतं कप साईज दाखवण्या पलीकडे हिची बुद्धी नाही आणि ही आता लोकांना असलं ज्ञान देते. तर हे लोक हीच टेक्निक वापरतात. हे लोक कुठलं तरी पॉडकास्ट किंवा अशा व्यक्तीचं पॉडकास्ट किंवा असं कुठलं तरी चॅनल जे जास्त ज्याचा रीच नाही आहे पण कॉन्टेंट खूप छान आहे आणि लोक ते जास्त बघत नाहीत, स्पेशली ह्यांचं पब्लिक ते बघत नाही आहे, असं काहीतरी कॉन्टेंट ढापतात आणि ते लिटरली ट्रान्सलेट करतात स्वतःच्या भाषेत, त्यांची म्हणजे मराठीमध्ये आता ट्रान्सलेट करतात आणि ते तुम्हाला ऐकवतात आणि आपलं असल्याचं ज्ञान पेलतात. म्हणजे हे माझंच कॉन्टेंट आहे, हे मीच लिहून काढलं आहे, हे मीच मेहनत केली आहे, असं करून हे ते कॉन्टेंट छापतात. आता हे कसं कळतं आहे, कारण तुम्ही त्यांचे जे टॅगलाईन्स आहेत किंवा जे हेडर्स जे काही ते देतात. आता ह्याच्यामध्ये ही जे काहीतरी टेक्निक हिने सांगितले, एक्सप्लेन केले, त्याच्यामध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 हे जे काही तिने मेन हायलाइटेड पॉईंट्स जे सांगितले आहेत ते इंग्लिशमध्ये
सांगितलेले आहेत, राईट. सो ते इंग्लिशमध्ये कसे काय, म्हणजे जर ते तुझं कॉन्टेंट आहे आणि तू अखंड मराठीमध्ये कॉन्टेंट काढलेलं आहेस, तर मग तुझे जे हेडर्स आहेत किंवा जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत ते पण तू मराठीतच असले पाहिजेत, राईट. पण त्याला आता कसं अनुवाद करायचं, कारण त्याला कसं आता ट्रान्सलेट केलं तर ते काहीतरी भलतंच होईल, म्हणून तेच ठेवले जातात. आणि पुढची जी बकबक असते ती थोड्याफार प्रमाणात थोडं इकडचं थोडं तिकडचं थोडं स्वतःचं असं करून ते लोकांसमोर प्रेझेंट करतात. सो ही ह्यांची सगळ्यात पहिली टेक्निक आहे ढापूगिरीची. आता त्या बर्खीने पण काहीतरी एक असाच व्हिडिओ काढलेला, सिट डाऊन व्हिडिओ, त्याच्यामध्ये पण ते कुठेतरी ढापलेलं कॉन्टेंट आहे. एका ह्याच्यामध्ये पांडू सांगत पण होता की ही असे बरेचसे सेमिनार्स आणि वेबिनार्स अटेंड करते आणि तिथूनच ही पॉईंट काढते, जॉट डाऊन करते आणि मग ते काहीतरी इकडचं तिकडचं असं एकत्र करून त्याच्यावरती व्हिडिओ छापते. म्हणजे चला तिने कुठला तरी 2,000 5,000 देऊन कुठलं तरी वेबिनार अटेंड केलं आणि त्याच्या बदल्यात 20,000 छापले. सो डील आहे ना बॉस. 18,000चा तर फायदा झाला. सो हे थोडंसं तुमच्याशी क्लिअर करायचं होतं. आणि त्या व्यतिरिक्त आजचं पॉडकास्ट असणार आहे फॉर्म्युलाताईंच्या ज्ञानावर, मॅनिफेस्टेशनच्या ज्ञानावर. तर आधी तर म्हणजे काय ते असं कुठलं तरी अशी टीचर असल्यासारखंच असं बोलत होती. काय काय कर्म काय, इच्छा काय, आचार काय, उच्चार काय आणि कुठलं काय, म्हणजे हे आचार आहेत. ओके, हे व्यक्त आहे, हे अव्यक्त आहे. तर व्यक्ताकडनं अव्यक्तकडे जाणं आणि अव्यक्तातलं आपण बाहेर काढणं म्हणजे काय बोलत होती. व्यक्त, अव्यक्त, अद्युक्त, पदयुक्त, अथांग, निराथांग, पथांग, थांगपत्ता नाही कशाचाच कशाला. आणि मग काय आपण असे लेमॅनसारखे असे शब्द उच्चारतो. म्हणजे हे मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन हे आपण एखाद्या लेमॅनसारखे सहजच उच्चारतो. तर असं उच्चारू नये. हे इतके साधे सोपे शब्द नाहीत. हो का, आम्ही लेमॅनसारखे पण नाही उच्चारत आणि आम्ही ही मॅनसारखे पण नाही उच्चारत. आम्ही उच्चारतच नाही हे असले फालतू शब्द. आम्ही आमचं काम करत राहतो आणि फक्त चांगल्या इच्छा ठेवतो आणि देवाला एकच सांगतो की देवा, माझ्या कामामध्ये तुला जराही काही चांगलं वाटत असेल आणि तुला असं वाटत असेल की माझ्या मेहनतीचं फळ मला मिळावं, तर तुला जितकं वाटतं, जितकं मी डिझर्व करते, तुझ्या इच्छेप्रमाणे मला दे. इतकंच म्हणतो आम्ही. लेमॅन आणि हिमॅन आले मोठी. बोलले ना, ढापाडी आहे. बघितलं, पहिला वर्डच पकडला, लेमॅन. तर लेमॅन हा वर्ड कुठून आला, उगाच आपलं कळलं तरी का. चोमू भक्तांना लेमॅन सारखे उच्चारतात. आधी सर्च मारलं असेल लेमॅन म्हणजे काय, आम्ही कसं लेमॅनसारखं उच्चारणं म्हणजे काय असतं. खरंच मंडळी, मी देवाकडे ना, देवासमोर जेव्हा बसते किंवा काही प्रार्थना करते तेव्हा मी अक्षरशः ब्लँक होऊन जाते. तुमच्या बाबतीत पण असं होतं का की काहीच सुचत नाही, काही म्हणजे मनात तर खूप असतं. असं कुठलाच माणूस नाही ना की ज्याला काही इच्छा नाहीत किंवा ज्याला काही असं काय नको आहे, सगळं मिळालेलं आहे असं नाही ना. कितीही मिळालं तरी काही ना काहीतरी हवं असतंच. इच्छा तर भरपूर असतात, पण देवासमोर गेलं ना की सगळं ब्लँक होऊन जातं, एकदम रिकामी. आणि मला फक्त असंच मनात येतं, फक्त देवाचं नामस्मरणच घुमत असतं डोक्यात. आणि फक्त इतकंच, अगदीच काही मागायचं झालं तर मी देवाला म्हणते की देवा, तुला माहिती आहे यार, तुला माहिती आहे माझ्यासाठी काय बेस्ट आहे आणि मला पूर्ण खात्री आहे जे माझ्यासाठी बेस्ट असेल ते तू मला देशीलच. तर त्याच्यामुळे मला काही वेगळं असं मागायची गरजच नाही आहे. मी कोण मागणार, तुला सगळं माझ्या मनातला सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत आणि वेगळं काय मागायचं ना. आणि देवाला आठवण करून देण्याची कसलीच गरज नाही आहे असं मला वाटतं. त्याचं लक्ष आपल्याकडे असतंच, बाय डिफॉल्ट असतं. सो मी तर ह्या गोष्टी बिलीव्ह नाही करत आणि हे सततचं असं हात पसरणं आणि सतत मागणं आणि नुसतं देवाकडे मागण्यासाठीच बसणं किंवा कुठल्याही शक्तीकडे, हे मला पटत नाही. नंबर 2 म्हणजे हिने सांगितलं की विजन बोर्ड. म्हणजे तुमचं विजन असलं पाहिजे आणि तुम्ही असं सगळं डोळ्यासमोर आणलं पाहिजे, ती परिस्थिती त्यावेळेला काय होणार आहे ह्याचं तुम्ही म्हणजे सगळं असं ना सतत ते तुम्ही कुठेतरी असं लावून ठेवा. काय 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 म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीचे कटआउट्स वगैरे असं, आणि सतत ते बघा आणि सतत त्याचा विचार करा. एकदा दोनदा तरी दिवसातनं त्याच्यावरती नजर फिरवा आणि सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा. विजन म्हणजे काय, व्हिज्युअलाइज करणं. मग त्यातली हिने बरीचशी उदाहरणं दिली आणि त्यातलं एकही उदाहरण मला पटलं नाही. आता तुम्हाला असं वाटेल की हिला काहीच पटलं नाही, अशी काय हिला काहीच पटत नाही.
पण खरंच माझी कारणं आहेत आणि ती कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्हाला पण माझं बोलण्यामध्ये काही राम वाटतोय का, काही तथ्य वाटतंय का? तर झालं असं, तर हिने एक उदाहरण, सगळ्यात पहिले उदाहरण असं दिलं की जर तुम्हाला एखादा जॉब हवा आहे आणि तुम्ही त्या जॉबसाठी तुम्ही विचार करताय, तर तुम्ही इंटरव्ह्यूपासून सगळं व्हिज्युअलाइज करायचं की तुमचा इंटरव्ह्यू असणार, मग तुम्ही असे कपडे घालून जाणार, मग तो इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक करणार, मग तुम्हाला ऑफर लेटर मिळणार, मग तुम्ही कसे कपडे घालून जाणार, पहिल्या दिवशी कसे कपडे घालणार आणि कसं तिथे जाणार आणि त्या चेअरवर बसणार, तो डेस्क आणि हे तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. भलेही तुम्ही तो इंटरव्ह्यू अजून दिलाही नाही आहे, तरीही तुम्ही या सगळ्या गोष्टी करा, काही दिवसांसाठी करा, जोपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू होत नाही. आणि तुम्ही एखाद्या ऑफिसला वगैरे जात असाल तर तिथे ह्या गोष्टी प्रॅक्टिस करा, सो दॅट तुम्हाला तो इंटरव्ह्यू डेफिनेटली तुम्ही क्रॅक करणार आणि तुम्हाला ती पोस्ट मिळणार. आता ह्याच्यामध्ये जोक असा आहे की एखादा कोणतरी चपरासी आहे, चप्पू चपरासीला मॅनेजरची पोस्ट हवी आहे. मग आता हिच्या म्हणण्याप्रमाणे तो काय रोज असं कपडे परिधान करणार, सूट बूट में आया का नाही, बँड बजाने को असा बनवून काय येणार ऑफिसला आणि बोलणार की अरे मला फॉर्म्युलाने सांगितलं आहे की तू मॅनिफेस्ट कर, तू व्हिज्युअलाइज कर, 10 दिवस कर आणि आता ये खुर्सी मी हासिल करके रहूंगा, ह्याच्यावर मी बसणार आणि ह्याच्यावर मी असं बघतो. असं नाही होत ना. प्रत्येकाचं तर काय ना काहीतरी लेवल आहे ना. आता चपरासी मॅनेजरला मॅनिफेस्ट नाही करू शकत, स्टेप बाय स्टेप जाणार ना. डेफिनेटली चपरासी मॅनेजर बनू शकतो, नाही असं नाही, पण त्यासाठी योग्य त्या स्टेप्स घेतल्या पाहिजे ना, की फक्तच व्हिज्युअलाइज केलं, फक्तच असं कपडे घालून गेलं, फक्तच असं तिथे मी बसणार आहे, मी या खुर्चीवर बसणार, मला 10 दिवस बसू दे, मी तुझीच खुर्ची कशी घेतो की नाही बघ, लाथ मारेल तो, आहे ती नोकरी पण जाईल, भिकेला लागेल. असं थोडी होत आहे ना. त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल, त्याला शिक्षण घ्यावं लागेल, त्याला तो मॅनेजर कसा, म्हणजे काय त्याचं त्या ह्याच्यासाठी जॉबसाठी काय रिक्वायरमेंट आहे, त्या प्रोफाईलसाठी त्या गोष्टी फुलफिल कराव्या लागतील. हे राहायला बाजूला, हिचं काय भलतंच की असं करा आणि तसं करा. ह्याच्यामध्ये दुसरं उदाहरण म्हणजे सगळ्यात जास्त मला ह्या गोष्टीची चीड आली की काय तर म्हणे की जे 10वी-12वीला मुलं आहेत तर त्यांनी म्हणे की तुम्ही सगळं डोळ्यासमोर आणा, तो स्टेज, मग ते शाळेत असणार आहे का, मग तुमची शाळा डोळ्यासमोर आणा आणि मग तो स्टेज आणि मग तो कसा स्टेज असणार आहे, कसं त्याचं कसं म्हणजे खुर्च्या मांडणी वगैरे कशी असणार आहे, जजेस कोणते असणार आहेत, तुम्हाला प्राईज देणारे कोण असणार आहे, तुम्ही बोर्डात आला आहात आणि मग तुम्हाला जे कोणी हे देणार आहे ते सर्टिफिकेट किंवा जे पण काही आहे तर त्यांनी काय कपडे घातले आहेत, तुम्ही काय कपडे घालून जाणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज व्हिज्युअलाइज करा आणि ह्या सगळ्या गोष्टी मग सत्यात उतरतील. बाई, हे काय मॅजिक आहे का की असं काहीतरी केलं आणि जादूची कांडी फिरवली आणि झालं? अरे ठीक आहे, एका लिमिटपर्यंत ठीक आहे, पण अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे ना. अभ्यासच न करता हेच सगळं करत राहिलं तर काय होणार आहे? काय होणार आहे का? मी मॅनिफेस्ट केलं, मग तुझ्या गळ्यात येऊन हार घालणार लोक चपलेचा, तो सुद्धा मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स. काय वाटेल ते सांगते, काय सांगते तू की असं करा आणि तसं करा. म्हणजे हिच्यामध्ये आणि त्या ट्रोनेट्रामध्ये काहीच फरक नाही आहे. ती ट्रोनेट्रा वेगळे तोडगे सांगते, ही वेगळे तोडगे सांगते. हा पण एक तोडग्याचाच प्रकार आहे ना. मूळ काम, मूळ मेहनत ते राहिलं बाजूलाच आणि हे करत बसायचं. आता कपड्यापासून सगळं ठरवायचं, मी काय घालणार, मी काय हे करणार, मी काय. अरे ठीक आहे, एक आपलं असं एक स्वप्न असतं किंवा आपलं असं एक आपल्याला वाटतं की अरे म्हणजे असं झालं तर मी असं करेन, असा एक दिवस उजाडेल, डेफिनेटली वाटतं. पण हे बकलोडगिरी करत बसत नाही कोण. ते वाटणं वेगळं आणि रोज तेच विचार करणं आणि बाकी काहीच नाही करायचं, नुसतं स्वप्न रंग. म्हणजे हे तर असं झालं की हे मुंगेरी लाल के हसीन सपनेच आहेत ना. हे म्हणजे ते फक्त स्वप्नेच राहणार आहेत, सत्यात कधीच उतरणार नाही. हे जीजीची गॅरंटी आहे. जर फॉर्म्युला तुम्हाला अशी स्वप्न बघायची गॅरंटी देते ना, नुसती स्वप्न बघून जर ती सत्यात उतरणार अशी गॅरंटी ती देते ना, तर मी ही गॅरंटी देते की नुसतं स्वप्न बघून काही होणार नाही. स्वप्नाला पण सत्याची जोड लागते, मेहनतीची जोड लागते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. फालतू काहीतरी नका सांगू, तुमच्या पुरतं ठेवा. आणि हे लोक कोण, हे लोक आता हे ज्ञान देत आहेत, ही बाई आणि इतकी खोटारडी आहे.
म्हणे जेव्हा मला कोणी विचारत नव्हतं आणि मला चांगले रोल्स मिळत नव्हते, माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं होतं नव्हतं आणि सगळे आरोप प्रत्यारोप माझ्यावर चालले होते आणि मला इंडस्ट्रीमधनं बाहेर केलं होतं आणि मी खूप त्रासात होते, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे माझा वॉलपेपर काय होता? तर मी बॉस लेडीचा वॉलपेपर लावलेला आणि मला असं वाटायचं की नाही, मी होणार, मी ही बॉस लेडी होणार. आता जेव्हा हिचं सगळं आता सगळ्यांना तोत्या बनवून झालं, सगळ्यांना येडा बनवून असंच काहीतरी बच्चन देऊन बिनबुडाचे काही वाटेल ते पकवून फक्त पकवायची निंजा टेक्निक आली म्हणून ही आता काहीतरी बनली. ती पण म्हणजे कशी बनली आहे आता बघून बघून सारखं असं वाटतं की हिच्याकडे बघून की इंडस्ट्रीचा निर्णयच बरोबर होता. हिला कोण उभं करणार? हिचा अवतार बघा आज कशी तात्या विंचू सारखी बनली आहे. तो शर्ट मला वाटतं महेश कोठारेंनी तो तात्या विंचूचा शर्ट तिथे तुळशीबागेत विकायला काढला असेल, फर्स्ट कॉपी ही घेऊन आली आणि लोकांना ज्ञान पेलते की असं करा आणि तसं करा. अगं बाई, तू डिप्रेशनमध्ये होती, मग ती स्टोरी खरी की ही स्टोरी खरी? तर तुला एवढे सेन्सेस होते आणि एवढं तुला पॉझिटिव्हिटी होती आणि असं होणार तसं होणार आणि चांगलं होणार आणि मी वॉलपेपर असा होता, मी बॉस लेडी बनणार, हे जर तुला त्यावेळेला पॉझिटिव्हिटी होती हे तू आत्ता म्हणतेस, तर तेव्हा तू जे सांगितलं होतं की मी आंघोळच नाही करायची, मला स्वतःचीच घाण वाटायची, मी स्वतःच्या थोबाडीत मारायची, मी स्वतःलाच असं करायची, मी प्रचंड ह्याच्यात गेलेली, मी म्हणाली मला काहीच होतं नाही, तर मी डुक्कीरतोला म्हणाली मला आई तरी कर, मी तेवढी तरी लायकीची आहे का बघू दे. मग ते खरं की हे खरं? वाटेल त्यावेळेला सरड्यासारखे रंग बदलता तुम्ही. आता हा टॉपिक आहे, आता ह्याच्याबद्दल पटवायचे तर मी बॉस लेडी, आणि जेव्हा सिंपथी गेन करायचे तेव्हा मग मी कशी दुखियारी डिप्रेस्ड लेडी. किती यार, म्हणजे भक्तांची तर मला वाटतं मेमरी लॉसच आहेत, गजनीचे ते सगळे भक्त की यांच्या काहीच लक्षात राहत नाही. कसं नाही तुमच्या लक्षात राहत की ही व्यक्ती कधीतरी काहीतरी वेगळंच बोलली आणि आता काहीतरी वेगळंच बोलते, आणि किती तो माज करायचा. मी विचार केला की माझ्याकडे कधीतरी घर असेल आणि अशी खूप झाडं असतील, तर आता मला तसं झालं आणि माझ्याकडे आता लाखो रुपयाची झाडं आहेत आणि त्यांची निगराणी राखायला मी एक माळी पण ठेवला, एवढी आर्थिक परिस्थिती आहे. म्हणजे काय तुम्ही काय दाखवण्याचा काय प्रयत्न करता यार? तुम्ही तर काही नाही, थुकरडात तुम्ही. ते पब्लिक तसले ना म्हणून तुम्हाला असं वाटतं किंवा ते तुम्हाला असं जाणवून देतात आणि तुम्हाला असं एक वेगळ्या झोनमध्ये तुम्ही असता, हिरवा पाला खाल्लेले, तुम्हाला असं वाटतं की आमच्यासारखे आम्ही रिच आम्हीच काहीतरी म्हणजे टेकलो आहे आमचंच कुठेतरी काहीतरी. पण रियालिटी ही आहे ना की जर आमच्यासारखे डोळस लोक असतील ना, त्यांच्या दृष्टीने तुम्ही नथिंग आहात. तुमचं हे मटेरियलिस्टिक जगणं आणि हे व्हॅल्यूज आणि प्रत्येक गोष्टीचं माझं एवढं लाखाचं आणि हजाराचं हे ते ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे गिनतीच नाही आहे, तुमची काही गिनतीच करत नाही आम्ही. यातनं तुमचा शॅलो माइंडसेट दिसतो की ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात त्यांनाच तुम्ही हुशाऱ्या करून दाखवता की मी असं आणि मी तसं. अरे तुम्ही त्यांचे पाय धुवून त्याचं पाणी प्यायला पाहिजे आणि त्यांनाच काय सांगताय की आमच्याकडे लाखो आणि कुठे तुझी लायकी काय होती ग? लाखोच्या गोष्टी करते. दिले ज्यांच्याकडे नाही आहेत ना, ज्यांच्याकडे 1000 पण नाहीत ना, त्यांनी तुझ्यावर 100चा डेटा पॅक भरून तुझ्यावरती दान केले. दान सुनवते मोठी, सांगते शहाणपणा. लायकीत राहायचा, नाहीतर वेळ फिरायला पण वेळ नाही लागत. आणि हे सगळं हे व्हिज्युअलायझेशनचं एक्सप्लेन करताना हिने अजून एक गोष्ट सांगितली, जी म्हणजे हिच्या आईची, की हिच्या आईने असं सगळं म्हणजे कुठल्या रंगाची साडी नेसणार आणि कसं तिचा मुलगा UPSC क्रॅक करणार आणि मग ती जाणार आणि स्टेजवर मग तिचे डोळे भरून येणार, मग त्याने काय कपडे घातले असणार वगैरे, हे सगळं टेक्निक तिच्या आईने वापरली होती म्हणे. म्हणजे हिच्या आईची बाबा इच्छा पूर्ण झाली, त्या मुलाचं काहीच नाही, त्याचं कॅलिबर काय नाही, हिच्या आईने फक्त ते सगळं व्हिज्युअलाइज केलं ना म्हणून सगळं झालं. बाकीच्यांनी ज्यांचं त्या बॅचमध्ये नाही झालं, जे नाही क्रॅक करू शकले त्या बॅचमध्ये, त्यांचे तुमचे एफर्ट्स नाही कमी पडले, तुमचं नशीब तुमच्या नशिबाने नाही तुम्हाला कमी साथ दिली. ते काय आहे ना, ताईंनी सांगितलंय, राज खुल गया आहे की जे लोक नाही क्रॅक करू शकत ना फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये बॅचमध्ये, तर त्यांचे आईवडील जबाबदार आहेत. काय तुम्ही व्हिज्युअलाइज नाही करत, मॅनिफेस्टेशन नाही करत, काय नाही. मुलांना अभ्यास नंतर, बाकी सगळं नंतर करा, पहिले मॅनिफेस्टेशन करा, समजलं का? येड्या राऊंडचे कुठले. ताई काय सांगते लक्ष द्या.
अभ्यास करतायत. अभ्यासाने काय झालंय का? मॅनिफेस्टेशन करा. ठेव ते पुस्तक. काय 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 आहे? एक्झाम आहे? कसला पेपर आहे? फिजिक्स? काय फिजिक्स बिसिक्स अभ्यास नाही करायचा. पेपर कसा येणार ते व्हिज्युअलाइज कर. असा पेपर येणार. सगळ्या पेपरमधलं तुला सगळे क्वेश्चन येत आहेत. सगळे एकदम 60 तू लिहितोय आणि मग टीचर तुला म्हणाली, अरे काय तू कॉपी विपी केलंस की काय? असं सगळं. टीचरने कुठची साडी घातली आहे, सुपरवायझर काय कपडे घालून आलाय, तू कसा पेपर लिहितोय, स्कूलचा युनिफॉर्म, क्लासरूम सगळं व्हिज्युअलाइज कर. ते कर पहिले. अभ्यास काय करतो? मुलाला सांगते हो मी, पेपर आहे त्याचा. काय ना म्हणजे काय ऑडॅसिटी आहे, काय हिंमत आहे आणि काय तोत्याप्पा आहे. सिरियसली आता तर मला तोत्याप्पा पण बोलायला नाही वाटत आहे. खराच शब्द बोलावा वाटतोय या बाईसाठी आणि हिने जे काही ज्ञान दिलंय त्यासाठी. कुठली फ्रेज कुठे वापरावी हेही हिला कळत नाही. काय तर म्हणे फेक इट टिल यू मेक इट. अगं फेक इट काय, फेकच करत राहणार मग. यू कॅनॉट मेक इट. आता पण जे तुम्ही आयुष्य जगताय ना ते एक फॉल्स आहे, एक फॉल्स नरेटिव्ह आहे, एक फॉल्स एका कुठल्या तरी स्वतःच्याच लाला लँडमध्ये आणि इमॅजिनरी वर्ल्डमध्ये तुम्ही जगताय. जे की तुम्हाला वाटतं ना आपण खूप भारी आहोत, हे फक्त तुम्हाला स्वतःलाच वाटतंय. हिरवा पाला खाऊन असे लोक फेक इट टिल यू मेक इट करत असतात बिकॉज दे कॅनॉट मेक इट, सो दे कीप ऑन फेकिंग इट जस्ट लाईक यू. आणि सगळ्यात कुठच्या पॉईंटने मला टर्न ऑफ केलं असेल म्हणजे मी स्टार्टिंगपासूनच एकदम म्हणजे दिमागच खराब झालेला माझा. पण सगळ्यात म्हणजे मला असं वाटत होतं की आता काय करू, ही जर माझ्या समोर असते ना. तुम्ही मला कधी कधी प्रश्न विचारता ना की काय करशील जर एखादी अशी व्यक्ती समोर आली तर तुझ्या. जर ही समोर आली ना आणि मला हे सगळं आठवलं ना, हा व्हिडिओ, तर मी एक सणसणीत लावून देईन. खरंच इकडचं तिकडे करून ठेवेन. अरे लाज बाळगा, लाज. कोणाच्या तरी इमोशन्सशी खेळताना किंवा कोणाच्या तरी एका इमोशनल क्वेश्चनबद्दल बोलताना तुम्हाला जराही कसं काय नाही वाटत? जस्ट बिकॉज आता तुमच्याकडे सगळं काही आलं आहे म्हणून तुम्ही हे सर्रास आणि आरामात आणि एकदम रिलॅक्स काहीही वाटेल ते बोलताय. जरा तरी विचार करा. आतापर्यंत जे काही होतं ते तिथपर्यंत ठीक होतं, ते तरी ठीक आहे. आत्ताची जनरेशन तसंही तुम्हाला बघत नाही. आणि जी बघत असतील ते अगेन ते लोक डिझर्वच करतात, कारण ज्यांची चॉईसच अशी आहे, जे अशा कोणाला तरी फॉलो करतात तर ते त्याच लायकीचे आहे. तर त्यांचं वाटोळं होणं हे निश्चित आहे आणि ते झालंच पाहिजे. पण एका अशा विषयावर ही बोलली जे म्हणजे कुठे वर्क करतं हे तर मूल होण्यामध्ये. जेव्हा हिचं असं म्हणणं आहे की जेव्हा हिने फॅमिली प्लॅनिंग केलं, अगेन आता हे कसं एकदम हे लोक रट्टा मास्टर आहेत. कॉपी पेस्ट इतकंच यांना जमतं, कारण ह्यांना साधा मॅनिफेस्टेशन आणि प्लॅनिंग ह्याच्यामधला फरकच कळत नाही. जे मुलासाठी जी प्रोसेस करतो ना आपण मूल होण्यासाठी, त्याला प्लॅनिंग म्हणतात, त्याला फॅमिली प्लॅनिंग म्हणतात. जर ते प्लॅन करून केलं असेल जसं तुम्ही केलं, त्याला मॅनिफेस्टेशन नाही म्हणत. आणि उगाचच कुठल्याही सेन्सिटिव्ह विषयाला हात घालू नका. तुम्हाला माहिती नाही आहे कितीतरी बायका कुठल्या परिस्थितीतनं जातात, त्यांना किती त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ असते. अक्षरशः आपल्या जीवाची लखतर काढतात ते लोक, कितीतरी पूर्ण हाल करतात. इतकं मेडिकल काय म्हणजे ट्रीटमेंट्स आणि किती उपास तपास देवदेवस्की किती काय म्हणजे तुम्ही अशी कुठली गोष्ट नाही जे ते नाही करत. सगळं करतात, सगळ्या गोष्टी करतात आणि नाही होत त्यांना, तरीही नाही होत मूल. अशा लोकांना काय म्हणजे ते लोक जर तुम्ही त्यांच्यासमोर असं काहीतरी बोलाल तर जरा तरी त्या लोकांचा विचार डोक्यात आणा, जरा डोळ्यासमोर आणा. व्हिज्युअलायझेशनच्या गोष्टी करते ना, व्हिज्युअलाइज कर, जरा त्या लोकांचा विचार कर. अरे लाज कशी नाही वाटत? काय तर म्हणे की तुम्हाला सांगते मी कोणालाच सांगितलेलं नाही आहे, लक्षात घ्या, आम्ही कोणालाच सांगितलेलं नाही आहे. आम्ही प्लॅनिंग करतोय, आम्ही मूल होण्याची तयारी करतोय. हो का? कोणालाच सांगितलं नाही आहे. मग काय बाकीचे लोक काय करतात? ढेंचो दवंडी पिटतात. आज करणार आहे आम्ही, आज करणार आहे, आज असं करणार आहे, तसं करणार आहे, आज असं सांगितलं आहे, असं करा आणि पाय असे ठेवा आणि हे असं ठेवा, असंच गेलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आज आम्ही करणार आहे, आज तयारी. आज नाही, काल नाही केलं. काल मुहूर्त नव्हता, काल मॅनिफेस्ट केलं नव्हतं.
आज सकाळपासून मॅनिफेस्ट केलं आहे. आज पूर्ण आल्याच आता दरवाजा उघडला ना की घेणार आहे, एकदमच तुटून पडणार. काय बाई आहे, काय बोलते, तुझ्या तोंडाला काही हाड हाड. काय तर म्हणे यांनी वॉलपेपर लावला आणि थांग झाला, थांग पत्ता नसलेला. म्हणजे बाकीचे तोती आहेत ना. अहो तुम्ही वॉलपेपर नाही लावला काय, तुम्ही एवढे खर्च केले, एवढे डॉक्टरला घातले, एवढी जीवाची वाट लावली, हाल केले आणि बिचारे मरणाच्या दारातनं बाहेर आलात, सगळं केलं, पण तुम्ही वॉलपेपर नाही लावलात. इतकेच चुकलं तुमचं. जसं तो बघा अभ्यास करतोय, तर सांगते मी मॅनिफेस्ट कर, स्टेज आणि काय ते स्कूल आणि क्लासरूम, तर ते नाही. तसंच तुम्ही काय कुठे होतीस तू, कुठे तू सांगायचं ना आधी त्यांना. उगाच बॉस हिचीच काय त्या हिचीच इच्छाशक्ती, काम धंदा काय करत नाही, अख्खा दिवस ही इच्छा ती इच्छा आणि सगळं इच्छा आणि बसलेलीच असते, हेच करत असते. बाकी काय सगळ्यांनी काम धंदा सोडा आणि काय नाही, एक इच्छा पूर्ण झाली दुसरी मॅनिफेस्ट, तिसरी मॅनिफेस्टच करत राहा आणि सगळ्यांचं मग हे होणार आणि मग काहीतरी युनिव्हर्स देणार तुम्हाला आणि युनिव्हर्स मग सगळेच एकदम युनिव्हर्सल होऊन जाणार. काय म्हणजे ना, बस कर यार, बस करो ना गायज, बस करो ना. नाही लास्टला हिने अगेन प्रूव्ह केलं की ही कशी खोटारडी आहे, धादांत खोटारडी आहे आणि म्हणूनच ही चोरटीच आहे. चोरटी, खोटारडी, भुरटीच असणार आहे. म्हणूनच जे काही झालं ना हिच्याबरोबर, मला यत्किंचितही शंका नाही आहे त्याच्याबद्दल. जे काही म्हणजे ही स्वतःच बोलते आता इतकं फेकते यार, समोरासमोर एका व्हिडिओतच इतक्या टेपा लावल्या आणि इथे फेकते, एका बाजूला फेकते, दुसऱ्या बाजूला दुसरंच बोलते. तिथेच हिचा पर्दाफाश झाला. या बाईवर काय विश्वास ठेवायचा, खोटारडीवर, टेपाडी कुठची. आत्ता बोलत होती थोड्या वेळापूर्वी की लाखो रुपयाची झाडं आणि एवढं मोठं घर आणि पैसा अडका आणि त्याला सगळं हे करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी माणसं ठेवण्याची पण माझी आर्थिक परिस्थिती झाली आहे. आणि लास्टला काय म्हणते एकदम काय, तर एकदा ना खूप वर्षापूर्वी आम्ही असं विचार केलेला, मी आणि माझ्या मैत्रिणींनी, की आम्ही असं ना बोटवर जाणार, यॉटवर, आणि मग आम्ही असं एक ड्रिंक पिणार आणि असं करणार तसं करणार. आणि म्हणजे बघा आता आमच्याकडे ना पैसा आहे ना, हालत आमची अशी एकदम खराब आहे. काय पैसा नाही, काय नाही, पोरं छोटी आहेत लहान, आणि कसं करणार. आणि म्हणजे अक्षरशः पैसे नाही, साधे कोकणात फिरायला जायचे पण पैसे नाही आहेत. आणि आम्ही असलं काहीतरी विचार केला आणि तो विचार सत्यात आला. आत्ता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा मी माझ्या मैत्रिणींबरोबर तिथे गेलेली असेन. म्हणजे आम्ही तेच म्हणत होतो की कसं ना आपलं कसं झालं, आपण फक्त विचारच केला होता. ह्यालाच म्हणतात मॅनिफेस्टेशन. बाई तुझं स्टेशन आलं, उतर आता. खूप पकवलंस, आता तुझ्याकडे पैसा होता आणि आता कोकणात जायची लायकी नाही म्हणते. तुझी लायकी तर आहे ना या धर्तीवर राहण्याची पण नाही आहे. आणि राहिलीस ना तरी गपगुमान स्वतःच्या ना त्या लाखो रुपयाच्या, करोडोचं घर असेल ना, लाखोची झाडं लावलेत म्हटल्यावर करोडोचंच घर असेल, तर करोडो रुपयाच्या घरामध्ये राहा आणि तिथेच काय ते कर. आणि असं ना खोटं असं मला वाटतं ही व्हिडिओ पण असं मॅनिफेस्टेशन म्हणूनच बनवते. असेच खोटे व्हिडिओ बनवून पकवते आपल्याला. तर फक्त ते लाईव्ह करू नकोस, जे काय आहे ना ते तुझ्या दुनियेत ठेव. एवढे उपकार कर. हां बस झालं, चल उतर, आ गया तेरा स्टेशन. आता गाडी बंद होणार आहे, चालली आहे यार्डात, त्याच्यामुळे बसू नको, चल उतर, निकल लॉडियन. तर मंडळी तुम्हाला एकच काम करायचं आहे की अजिबातच या सगळ्यांना काहीतरी असं बिशनवरती आणि कसल्या तरी मनाच्या फिस्टेशनवरती तुम्ही बिलकुल काही असं विश्वास ठेवू नका. हां ठीक आहे, इच्छाशक्ती प्रबळ ठेवा आणि थोडं आपले विचार सकारात्मक ठेवा आणि काहीतरी चांगलं होईल. आणि ज्याला त्याला त्याच्या नशिबात जे असेल ते नक्की मिळेल. तुमच्या नशिबाचं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तसंच तुम्ही कोणाला देणं लागता तर ते तुमच्याकडनं घेतल्याशिवाय ते राहणार पण नाही. तर त्याच्यामुळे तेही म्हणजे जाणारं जातं, येणारं येतंच. कुठल्याही गोष्टीत आपण काहीही चेंज करू शकत नाही. आपण फक्त जितकं आपल्याला चांगलं लाईफ लीड करता येईल, आपल्याला जे हवं आहे त्या टुवर्ड्स आपण आपलं प्रोग्रेस करत राहणं, आपण मार्गक्रमण करत राहणं इतकंच आपल्या हातात आहे आणि तितकंच करा. हे मॅनिफेस्टेशनने काय मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, पण तुम्हाला फ्रस्ट्रेशन मात्र नक्की येईल इतकं तुम्हाला सांगेन. सो स्टे अवे फ्रॉम सच पीपल.
स्टे अवे फ्रॉम सच थिंकिंग. कारण ज्याला म्हणजे ह्या गोष्टीची लत लागली ना तो आयुष्यातनं उठेल असं मला वाटू लागलं आहे. म्हणजे हे ना असं तेच आहे, ते भोळ्या बाबड्या लोकांना फसवण्याचेच ते असे हे लोक ते बाबा लोक आणि हे ते यांचं ते ऐकून ऐकून आहे ना स्वतःलाच आता काहीतरी समजायला लागले आहेत आणि ते जो तो उठतो आपला भाषण द्यायला लागतो. सो जस्ट स्टे अवे फ्रॉम सच पीपल. इतकं सांगेन आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासळा.